नमस्कार मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील जांभोरा गावामध्ये आहोत आणि श्री संत येलोजी महाराज संस्थानमध्ये सभागृहामध्ये त्याच्या एक गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। कुठेतरी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप आणि कुठेतरी त्यांना एक नवे पंख मिळावे आणि उंच भरारी घ्यावी आणि त्यांनी ध्येय गाठावं हा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय। आपल्यासोबत माजी आमदार रायपूरकर साहेब आहेत। सर, आजच्या दिनी काय सांगणार? गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय। बुलढाणा जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज एकीकरण समितीच्या वतीनं आज आमचं दैवत संत येलोजी महाराज यांच्या 52 वर्षांनं पुनीत झालेल्या भूमीमध्ये आमच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्याच्या दृष्टीनं सर्व आपल्या एकीकरण समितीच्या वतीनं या ठिकाणी सत्काराचं त्यांचा कौतुक करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि कुठेतरी असं समाजाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणं, समाज संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं ते दानशूर मंडळ त्यांचं सहकार्य घेणं आणि जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या जे काही फुलाची पाकळी म्हणून आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांच्यावरती पाठीवरती प्रेमानं आपली कौतुकाची थाप पडली पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं निश्चित त्यांच्यासाठी एक समाधानाने केलेलं कौतुक हे प्रेरणादायी ठरावं या उद्देशानं या एकीकरण समितीच्या वतीनं भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी अशा समाजाला आमच्या एकीकडे अत्यंत मोळकळीच पडलेल्या समाज बांधवाला एकत्र आणण्याचं काम या समाज संघटनेच्या माध्यमातून करतायत। निश्चित त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे आणि आजही जो काही कार्यक्रम घेतला आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचे समाज संघटनेच्या माध्यमातून असे धार्मिक सामाजिक मुलांचे कौतुकाचे शाले असतील, एक समाज संघटनेमध्ये काम करत असताना चळवळीमध्ये काम करत असताना जे जे समाजासाठी पाहिजे अशा माध्यमातून जे जे आपल्याला काम करता येईल ते करण्याचं काम या एकीकरण समितीच्या माध्यमातून करण्याला सुरुवात केली आणि भविष्यामध्ये निश्चित याला गती कशी देता येईल, यांना समाजाला कसं वरती याच्यामध्ये आणता येईल अशा माध्यमातून सरकार असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, शासनाच्या जे काही अनेक योजनेच्या माध्यमातून असेल, या लोकांना आपल्याला मदत कसं करता येईल, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती कसं ताट बांधणं किंवा ताट पायानं कसं उभं करता येईल याचं काम भविष्यामध्ये समाज संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार। आपण नुकताच भाषणामध्ये बोललात की आर्थिक विकास महामंडळाच्या समाजाच्या वतीने, त्याबद्दल काय सांगणार? एकीकडे त्या माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल की कारण की कुठलाही आंदोलन नाही, कुठलं उपोषण नाही, कुठलं आंदोलन मला या ठिकाणी करायचं काम पडलं नाही। सहज आपल्या समाज संघटनेचे लोक मला भेटलेत, त्यांनी समाजाच्या व्यथा माझ्या समोर मांडल्या आणि मी सभागृहामध्ये विषय मांडून त्यांनी तात्काळ या आमच्या विश्वकर्मा सुतार समाज संत भोजलिंग काका विकास आर्थिक विकास महामंडळाला मान्यता दिली आणि एका मान्यता देत असताना एक म्हणजे 10 कोटीची तरतूद सोबतच केली आणि 50 कोटी रुपयाचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि भविष्यामध्ये मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, शालेय विदेशी शिक्षण असेल, व्यवसाय असेल, या माध्यमातून त्या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदत त्या ठिकाणी होणार आहे। निश्चित पुन्हा एकदा त्यांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये समाजाला त्याचा फायदा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो। सर, आपण बारा बलुतेदाराचे एक घटक आहात, बारा बलुतेदारांना काय आवाहन करणार? निश्चित कुठेतरी आमच्यासारख्या राजकीय लोकांमध्ये काम करत असताना आपण समाजाला एकत्र आणलं पाहिजे आणि आमच्यासारखे लोक ज्यावेळेस झुकतात की कुठेतरी आपली एकी दिसली तर ते एका ह्याच्यावरती येतात आणि कुठेतरी त्या माध्यमातून समाजाचं भलं आपल्याला करते। तसे 12 बलुतेदार मधल्या बऱ्याच समाजाला या शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये मदत करण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलेलं आहे। भविष्यामध्ये ज्या अडचणी येतील त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम समाजाने ही जी आपल्याला जी ताकद दिलेली आहे त्याबद्दल काय सांगणार? निश्चित ज्या समाजामध्ये जन्माला त्याचा सार्थ मला आहे आणि भविष्यामध्ये राजकारणाची जे काही मला माझ्या परिवारामध्ये कोणी राजकीय परंपरा नाही, समाज संघटनेमध्ये काम करत गेलो, शिवसेनेमध्ये काम करत गेलो, कुठेतरी
याची आवड असल्यामुळं लोकांनी एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा मेकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी केवळ माझ्या काम आणि संपर्काच्या भरोश्यावर दिली. निश्चित खरं दैवत जनतेला मानून आपण काम केलं पाहिजे. ही भावना आम्हाला जनतेतून मिळते. नुकताच आपण बोललो की पुढचा कार्यक्रम हा जो आपण घेणार. निश्चित आता पुढचा जे काही आपला आमचा गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम असेल, ही सर्व जबाबदारी मी माझ्यावरती घेतली आणि विवेकानंद आश्रमाचे की आमचंही जे विवेकानंद स्वामी शिवदास महाराज आमचं दैवत आहे आणि त्यांच्या या पावनभूमीमध्ये असा कार्यक्रम व्हावा आणि इतरही आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरच्या लोकांना त्या ठिकाणची माहिती व्हावी, या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत जावी, या माध्यमातून ते ठिकाण निवडले आणि ती जबाबदारी निश्चित माझ्यावर. आयोजन समितीबद्दल काय सांगणार? हे एक चांगलं उत्कृष्ट आयोजन समितीने या ठिकाणी केलंय आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षाही समाज बांधव या ठिकाणी आले. उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्या समितीचे मी मनापासून सर, आज हा जो गुणवंत विद्यार्थ्यांचा जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि ती शाबासकीची थाप आणि आपण जे मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल काय सांगणार? विद्यार्थी जसजसा पुढे जातोय तसतसं त्यांना लाभणारं मार्गदर्शन हा सत्कार, त्यांचा सत्कार नसून ही त्यांना एक शाबासकी आहे, पुढील आयुष्यासाठी मिळणारी एक प्रेरणा आहे. ही त्यांनी प्रेरणा घेऊन आयुष्य सुंदर, उज्ज्वल आणि भव्य दिव्य करावं, हे या आजच्या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट होतं. तर समाज बांधवाला काय आवाहन करणार, कारण की अशाच पद्धतीने या ठिकाणी सोहळे या ठिकाणी व्हायला पाहिजे? समाज बांधवांना मी एकच उद्देश म्हणून सांगेल की आपल्या समाजाला शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही आणि शिक्षणच एक आपलं असं माध्यम आहे की जे आपलं भविष्य घडवू शकते आणि भविष्य बदलवू पण शकते. शिक्षण असं एक माध्यम आहे की तुमच्या कित्येक पिढ्या ह्या सुखात जगू शकतात. त्याचं एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण. परंतु जे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो जर मूल मंत्र जर आपल्या समाज बांधवांनी जर जपला तर नक्कीच या ठिकाणी ध्येय गाठेल. अगदी अगदी बरोबर. आपण जसं की पाहिलंय, आज भूषण गवई साहेब महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या, देशाच्या सर्वोच्च पदावरती वसलेले आहेत. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांची कृपा आहे. शिक्षण हे आपल्याला काय बनवू शकते हे आज पूर्ण जगाने, अख्ख्या जगाने पाहिलं आहे. जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि आज या ठिकाणी समाज बांधवांकडून शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती पडते, काय सांगणार? अत्यंत खूप असा आनंद झाला. या बुलढाणा जिल्हा सुतार समाज एकत्रीकरण समितीनं एकदम खूप नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी केला. आज या जिल्ह्यामध्ये आणि या सुतार समाजामध्ये अनेक गुणीजन असे पुढचे भविष्य काळात करणारे नागरिक या ठिकाणी आहेत. अनेक विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक असे कौशल्य त्यांच्यामध्ये आहेत किंवा सुप्त गुण त्यामध्ये आहेत. हे सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आणि भविष्यात त्यांचं करिअर किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून भविष्यात या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, त्यांच्या हातून देशाची सेवा करण्यासाठी, राज्याची सेवा करण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम हे निश्चितपणे त्यांना प्रेरणादायी ठरू शकतात. त्यामुळे मी माझ्या वतीनं या सर्वांचं इथं अभिनंदन करतो. सर, या ठिकाणी आपण जो जीवनामध्ये जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचं फलित सुद्धा या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी म्हणतात की आपण केलंय, परंतु एखाद्या जीवनातील अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी? बरेच अविस्मरणीय क्षण आहेत. काय असतं की त्या काळामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा फारसं सोशल मीडिया वगैरे कुठलं नव्हतं, फार माहिती नव्हती. पुढे कुठे जायचं हे माहीत नसतं. प्रत्येक माणसाला कुठेतरी एक दिशा मिळत असते. आम्हाला फक्त शिक्षकच व्हायचं इतकं फक्त डिअर पुरतं माहिती होतं, परंतु अनेक लोक यात कलाटणी देतात. मला एका शिक्षकाने कलाटणी दिली, म्हणे तू शिक्षक होऊन हात कुठे पांढरे करतो कडू ना, तू चांगला सायन्स होऊ शकतो. म्हणून मी सायन्स केलं. सायन्स केल्याच्या नंतर मग आपला कुठे जायचं याचं काही नव्हतं. एक मॅथमॅटिक्सचं सायन्समध्ये करायचा विचार होता. परंतु गावात आमचे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तू ऍग्रिकल्चरला जा. मी म्हणलं ऍग्रिकल्चर तर हे बरेच शिक्षण असं म्हणतात त्यामध्ये, तर मला असं अजिबात नाही, आपण खूप मोठं होता येतं. आणि त्यांनी मला दिशा दिली. मी तो फॉर्म भरला. मला वाटतं तो माझा महत्त्वाचा क्षण ठरला. मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. सर, पारंपरिक जो विषय आहे, जो पारंपरिक जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला फाटा देत कुठेतरी या ठिकाणी मुलांनी चांगल्या पद्धतीने करिअर घडवावं असं वाटतंय? निश्चितपणे पारंपरिक व्यवसाय तर आहेच. म्हणजे तो व्यवसाय करायचा होता त्याच्यामध्ये त्यांना व्हॅल्यू ॲडिशन करणं गरजेचं असं माझं मत आहे. म्हणजे आपला व्यवसाय आपण करू शकत नाही असं नाहीये, परंतु ते करत असताना त्यांनी जगाच्या सोबत चाललं पाहिजे. आता यांत्रिकीकरण जमाना आहे आणि यांत्रिकीकरणामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत तर त्याचा शोध घेऊन आणि जे ज्या गतीनं चाललेलं आहे त्या गतीनं आपण गेलं पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण हे फक्त केवळ आपले व्यवसाय करता आहे असं जरी समजण्याचं काही कारण नाहीये.
शिक्षण शिकून तुम्हाला दुसऱ्या व्यवसायातही जाता येतं. शिकलेला माणूस ज्या भागात ज्या व्यवसायात पडेल ते व्यवसाय चांगला करतो. खरं म्हणजे आपण नोकर म्हणून शिक्षण घ्यायचं की मालक म्हणून घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आपण एका संस्थेचं किंवा एका व्यवस्थेचं नोकर होण्याच्या ऐवजी माझ्या हाताखाली किती माणसांना नोकरी देऊ शकतो, किती माणसांना सांभाळू शकतो, अशा पद्धतीचे विचार या मुलांनी करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. थँक्यू. आपल्यासोबत आई वडील आहेत, जेणेकरून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला त्यांनी हजेरी लावलेली आहे. आणि आई वडिलांनी कसं कर्तव्य पार पाडायचं, गुरुजन वर्गांनी कसं कर्तव्य पार पाडायचं आणि मुलांनी सुद्धा कसं ध्येय गाठायचं, हा प्रयत्न या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतोय. काय सांगणार, हा कार्यक्रम कसा वाटतोय ताई? मी जयमाला रमेश खेडकर अकोल्याहून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे. हे सगळे समाज बांधव आणि बंधू भगिनी हे सगळे इथे एकत्रित पाहून खूप आनंद झाला आणि जवळपास मला वाटतं 101 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. गेली 35 वर्ष मी शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. मागील 3 वर्षात मी रिटायर्ड झाली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि हा जो बदल झाला तो बदल वेगवेगळ्या कारणांमुळे झालेला आहे. आणि आता सध्याची कंडिशन आमच्या समाजाची, सुतार समाजाची खूप चांगली आहे. कारण दिग्गज लोक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात आणि त्यांच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप द्यावी म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगाचं आयोजन केलं जातं. मी बुलढाणा जिल्ह्याची खूप आभारी आहे आणि त्यांचं खूप कौतुक करते की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी हा सोहळा आयोजित केला. आई वडिलांचं कर्तव्य असतंच, पण समाजाचं सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रती काही कर्तव्य असतं, जेणेकरून समाजातील हे आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे आणि ते चांगले घडावेत यासाठी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला. मला रायमोलकर साहेबांनी सांगितलेलं, त्यांनी जी जबाबदारी खांद्यावरती घेतली सगळ्या समाजाची, त्याबद्दल सुद्धा त्यांचे समाजातर्फे खूप खूप आभार मानावेसे वाटतात. सध्याच सोनुने साहेबांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं. गजाननराव उगवेकर यांनी सुद्धा कौशल्य कसं विकसित करावं या संदर्भात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विशेष महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आज जे विद्यार्थी मेरिट आले त्यांचं तर कौतुक झालंच, पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले त्यांचं मनोधैर्य खचू न देण्यासाठी त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलं. ही आजच्या या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणून सांगावी लागेल. आणि आपण केलेल्या सगळ्यांचं कौतुक खरोखर आम्ही आमच्या नजरेत साठवलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना पुढील दिशा देण्यासाठी आमच्या अकोलातर्फे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या सगळ्या कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, आज या ठिकाणी शिक्षण संस्था या ठिकाणी बोलल्या जाते की आपण एक नीट काढलेली आहे, जी प्राथमिक शिक्षणापासून या ठिकाणी जी सुरुवात या ठिकाणी आपण करतायत. कारण की एक महिला नात्याने या ठिकाणी आपण जी संस्था चालवतायत शैक्षणिक, कारण की पूर्वी जमान्यात चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला या ठिकाणी पायरी ओलांडत नव्हती, परंतु आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. काय सांगणार आपल्या शिक्षण क्षेत्राबद्दल? शिक्षण क्षेत्रामध्ये आजचं जे शिक्षण आहे हे खूप महागडं आहे असं म्हणतात, पण मला असं वाटतं की शासनाने नेमून दिलेल्या शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा खूप चांगलं शिक्षण दिलं जातं. आणि आपल्या घरापासून त्या शाळांमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना टाकलं तर मला असं वाटतं की हा जो शिक्षणावरती जो जास्तीचा खर्च होतो आहे तो आपल्याला कमी करता येईल. आणि महिलांनी खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या सोबत आता हा सगळा कारभार चालवायला सुरुवात केलेली आहे. एक आमच्या अकोल्याचं जर उदाहरण घेतलं तर आम्ही सुरुवातीला खूप मोठे बचत गट स्थापन केले. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आमची पहिले आर्थिक बांधणी करून घेतली आणि त्यानंतर आता एक नवीन शैक्षणिक संस्था त्यामार्फत आम्ही सुरू केली आणि अगदी जुजबी फी मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा एक विडा उचललेला आहे. ओके, थँक्यू.